आज राष्ट्रवादी शहर युवकच्या वतीनं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याला जोडीस महिलांसाठी व सर्वांसाठी नेत्ररोग तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचं या ठिकाणी आमचे युवकचे अध्यक्ष सचिनजी पाचपुंजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालं। 11 ते 5 वेळामध्ये या ठिकाणी सर्व रुग्णांची या ठिकाणी नोंद होणार आहे, तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर इथं लागलीच चष्म्याचं देखील वाटप या ठिकाणी होणार आहे आणि ज्यांचे ऑपरेशन आहेत त्याची नोंद घेऊन पुढच्या काळामध्ये एक 8-10 दिवसाच्या पिरियडमध्ये जशी त्या पेशंटची सवलत आहे त्या दृष्टीने त्याची ऑपरेशन देखील मग मोतीबिंदूचं असो किंवा आणखी दुसरे याचे असो, डोळ्यावर पडदा आलेला असो, याचे ऑपरेशन देखील या माध्यमातून होणार आहे। आणि ह्याचबरोबर इथं काही आता मी ज्यावेळेस कार्यक्रमाचं हे होतं ते काही आम्हाला या ठिकाणी असे आलं की नेत्र सोडून म्हणजे डोळ्याचे आजार सोडून इतर आजाराचे देखील काही पेशंट आलेले आहेत आणि आम्ही सचिनला असेल, आमचे नईमबाई असतील, विजू धरणे असेल यांना आम्ही असं म्हणलं की तुम्ही त्यांची नोंद घ्या, जे दुसरे पेशंट आले दुसऱ्या आजाराची जी बी असेल, मग कोणाला अस्थमाचा प्रॉब्लेम असेल, कोणी गुडघ्याचा आहे, कोणी वेगळे वेगळे आजार आहेत, त्याची नोंद घेऊन त्याचं देखील आपल्याला त्यांना कशी सेवा देता येईल, त्या रोगाचं निदान कसं करता येईल हे देखील आमच्या वतीनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आणि आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करण्याचा आम्ही पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहोत। मी सचिनचं या ठिकाणी अभिनंदन करतो की हा असा एक उपक्रम ऑफिसचं उद्घाटन संपर्क कार्यालयाचं उद्घाटन तर होताच, पण त्याला जोड म्हणून एक सामाजिक भाव आणि सामाजिक काही आपण देणं लागतो या दृष्टीनं या ठिकाणी त्याने कार्यक्रम आयोजित केला। त्याच्या जोडीस आमचे नगरसेवक, माजी नगरसेवक नईमबाई सहकार्य आहे, आमचा माजी नगरसेवक विजू धरणे त्याचं देखील त्यांना सहकार्य लाभलं आणि त्याची सर्व युवकांची टीम या माध्यमातून एक कार्यक्रम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याला मी ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुढील भविष्यासाठी देखील असाच सेवाभाव राहावं याच्यासाठी देखील ह्या तिघांना बी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। आणि सर्वांना दिवाळीच्या निमित्तानं, येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।